भाषण कलेमध्ये जर तुम्हाला उदाहरणं देता आली आणि कथा सांगता आल्या ना तर तुम्ही जिंकलात. तुम्ही जिंकलात. भरत आंधळे पाटील नाव ऐकलंय का? भरत आंधळे पाटील, त्यांचं व्याख्यान खूप गाजलं होतं की अपयशी यशाची पहिली, कोणीतरी म्हटलं होतं की अपयशी यशाची पायरी आहे. म्हणून मी अभ्यास करायला लागलो, नापास झालो. परत मी पुढे गेलो, परत एकदा परीक्षा दिली, प्रिलिम पास झालो, मुलाखतीला गेलो, परत नापास झालो. परत कोणीतरी म्हटलं की अपयशी यशाची पायरी असते, परत मी अभ्यास केला, परत मुख्य परीक्षेला पास झालो आणि इंटरव्ह्यूला गेलो, परत नापास झालो. परत मी अभ्यास केला, परत मला ते एक वाक्य सारखं सारखं डोक्यामध्ये घुमत होतं की अपयशी यशाची पहिली पायरी असते. परत मी अभ्यास केला, परत मी प्रिलियम दिली, मुख्य परीक्षा दिली आणि इंटरव्ह्यू गेलो, परत नापास झालो. आणि नंतर मागं वळून बघतोय तर काय, मी अपयशाचा जिनाच चढून आलो होतो. ऐकलाय हा किस्सा? सांगा बरं. खूप जुना आहे बरं का हा. भरत आंधळे पाटलांचा खूप जुना व्हिडिओ आहे हा. म्हणजे जर ज्यांनी ऐकला असेल त्यांनी, ज्यांनी नसेल ऐकला त्यांना ते नाही लक्षात येणार. हे का तुमच्या लक्षात आहे माहिती आहे? स्टोरी. फक्त स्टोरीमुळे लक्षात आहे. तर एक वेळ तुम्ही सांगितलेला मुद्दा एखादा व्यक्ती विसरू शकतो, पण तुम्ही सांगितलेली जी काही स्टोरी आहे ती माणूस कधीच विसरू शकत नाही. तुम्ही ॲडव्हर्टाईज पाहिली असेल, संतूर मॉम प्रकार ऐकलाय का? संतूर मम्मा, संतूर साबण असतं, आलं लक्षात? संतूर साबण असतं सर, पाहिली ॲडव्हर्टाईज ती संतूर साबणाची? काय आहे, काय गोष्ट काय आहे ती, स्टोरी काय आहे ती? हा, एक साबण असतो बरोबर ना, त्याचं नाव आहे संतूर. एक पोरगा तिथून जात असतो, त्याला वाटतं की समोर एक पोरगी आहे, म्हणून हा विचारायला जातो आणि एक बारीक पोरगी पळत पळत येते आणि म्हणते मम्मा. आणि त्यावेळेस तो म्हणतो मम्मा, हे कसं काय शक्य आहे, तू एवढी तरुण आहे. तेव्हा ते सांगते की संतूर साबणामुळे मी तरुण आहे. आलं लक्षात? हे का तुमच्या लक्षात आहे बरं? तिथं एवढं जर सांगितलं असतं की संतूर साबण हा खूप चांगला साबण आहे आणि याची क्वालिटी खूप चांगली आहे आणि हा तुम्ही घेतला पाहिजे, किती जणांच्या लक्षात राहिलं असतं? हा, तुमच्या लक्षात येतं? स्टोरीचं महत्व लक्षात येतंय का? समजा एक उदाहरण देतो पहा. आपण, तुम्ही सेमिनारला होता इथं बरोबर, तुम्ही सेमिनारला नव्हता पण आपलं बोलणं झालं होतं बरोबर ना. समजा मी तुम्हाला जर सेमिनारमध्ये जर सांगितलंच नसतं की मी आत्तापर्यंत वळसे पाटील साहेब किंवा जे काही राजकारणी लोक आहेत यांच्याबरोबर संवाद साधलेला आहे किंवा यांचे कार्यक्रम केले आहेत, हे जर मी सांगितलंच नसतं किंवा जी माझी काही स्टोरी आहे ती जर मी तुम्हाला सांगितलीच नसती, दोन गोष्टी हा बरोबर ना, ह्या दोन गोष्टी सांगितल्याच नसत्या, किंवा मी किती स्टुडंट शिकवलेले आहेत किंवा माझ्याकडे अगोदर कोण कोण शिकलेलं आहे, जसं की मी सांगतो ना साहेब, तर मी ट्रस्ट बिल्ड करतो तुमच्यामध्ये. हे स्टोरीचं आहे ना. मी माझी जर कथा सांगतोय किंवा माझ्या स्ट्रगलने मी कसा तुमच्यापर्यंत आलो तर तुम्ही विश्वास ठेवणार ना. मी जर म्हटलो की काही नाही, एक टाइमपास म्हणून मी तुमच्यापर्यंत आलोय, पाहू शिकवता येत आहे का, तुम्ही विश्वास ठेवाल का? सांगा बरं. चला बाबा एक ट्राय करून बघतो मी, तुम्हाला देता येतंय का, असं ट्राय करून बघूया. तर मला द्या 5,000 रुपये, द्याल तुम्ही? ट्राय बेसिसला द्याल तुम्ही 5,000 रुपये? नाही देऊ शकत ना. का देऊ शकत नाही? लोकांना किंवा कोणी असू दे, मी जरी असेल, मी पण रिझल्टच पाहिजे ना. महत्वाचं काय आहे की तुम्ही जर बिझनेसमॅन असाल, जर तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट जर दुसऱ्यासमोर मांडायचं आहे तर ॲज अ तुम्हाला तुमची स्टोरी विकावं लागेल. तुम्ही तुमचं प्रॉडक्ट नाही विकत, लक्षात घ्या. व्यावसायिक आणि राजकारणी, तुम्ही तुमचं प्रॉडक्ट विकत नाही, तुम्ही तुम्हाला विकता, तुम्ही तुमच्या स्टोरीला विकता. आज जेवढे काही मोठे ब्रँड झालेत ना, लाईफ बॉय उगत झालेला नाही, लाईफ बॉयच्या सारख्या ॲडव्हर्टाईज आहेत. काय प्रत्येक ठिकाणी बदलतात त्या ॲडव्हर्टाईज. पहा, उन्हाळा आला की एक पोरगं पळत पळत आलं, मध्ये खड्डा आहे, त्या खड्ड्यात पडलं, त्याच्या पायाला लागलं, काय करायचं? मग त्याची आई येते, म्हणते काय घाबरायची काय कारण नाही, तू साबण लाव लाईफ बॉय, सगळं ओके होईल. बरोबर ना. सगळ्यात मोठा मार्केटिंग फंडा दिवाळीमध्ये कोणता साबण चालतो? मोती. आहे का नाही जाहिरात? टक 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 टक, उठा उठा सकाळ झाली, मोती साबणाची स्नानाची वेळ आली. बरोबर की नाही? तुम्हाला माहिती का साहेब, फक्त स्टोरी विकून दिवाळीची, ती ॲडव्हर्टाईज विकून कोट्यावधी रुपये कमवतो मोती साबण. तर याला आहे ना, याला खूप महत्वाचं स्थान आहे. तुमच्या लक्षात आलं का? बिझनेसमध्ये समजा LICचा एजंट असेल
आणि तो जर LICचा एजंट किंवा आरोग्य विमा तुम्ही नाव ऐकलं असेल, बरोबर ना, हेल्थ विमा, तुम्ही जर आजारी पडलात तर तुमचा तो कव्हर होतो. तुमच्याकडे समजा मी विमा प्रतिनिधी मी आलो की सर नमस्कार, आपला आरोग्य विमा आहे आणि आरोग्य विमा हा खूप चांगला असतो. जर तुम्ही आजारी पडलात तर 2 लाख रुपये जरी खर्च आला तर त्या 10,000च्या प्रीमियममध्ये आपण तुम्हाला सुविधा देतो. हे जर याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवाल की तुम्ही असं सांगाल की सर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, एक 6 महिन्यापूर्वी एक पंचायत समितीचा सदस्य होता, त्यांनी आपल्याकडून आरोग्य विमा घेतला आणि घडावं नाही पण त्याचा ॲक्सिडेंट झाला, 12 लाख रुपये खर्च आला. पण त्यांनी आपल्याकडं आरोग्य विमा घेतला होता, त्यामुळं त्यांना 1ही रुपया खर्च करावा लागला नाही, 12 लाख रुपये कव्हर झाले. हे कशामुळे झालं सर? आरोग्य विम्यामुळे झालं. सांगा बरं, आता त्याला जर घ्यायचंच नसेल ना तर तुम्ही डोकं आपटलं तर तो घेणार नाही, हे पण लक्षात घ्या. पण त्याला कुठंतरी विचार चालले असतील जर घ्यायचा आहे. पहा मी किती हे ॲडव्हर्टाईज केली किंवा किती जणांना म्हणलं भाषण शिका, ज्याला त्याच्यात रसच नाही किंवा ज्याला त्याच्यात आवडच नाही, त्याच्या मी पाया जरी पडलो असा तो 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 येईल का? पण ज्याला करायचंच आहे, जसं की हे सर आहेत, ह्या सरांना मी जास्त काही सांगितलं नाही. त्यांनी ॲडव्हर्टाईज बघितली, सरांनी फोन केला, मी एवढंच म्हणलं सर आपल्या क्लास असेल. सर मला एवढं म्हणलं टायमिंग काय आहे? म्हणलं सर 2 ते 5 टायमिंग आहे. मला म्हणलं मी आलो. बरोबर ना, तुम्ही जास्त चौकशी केली का? काहीच नाही. मी किती जणांना शिकवलंय किंवा तुमची स्टोरी काय आहे, काहीच गरज नाही. का तर त्या माणसाला गरज आहे. काय गरज आहे? सेम तसंच आहे की ज्याला गरज आहे त्याला थोडक्यात माहिती सांगितली तरी चालते. पण ज्याला आवड आहे पण जो निर्णय घ्यायला तयार नाही ना, तर तिथं काय लागतं? उदाहरण आणि तुमची कथा लागते. सर लक्षात येते तुम्हाला? जर तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांना जर एखादी गोष्ट समजून सांगायची असेल, मोटिवेट करायचं असेल, तर तुम्हाला एखाद्या पुस्तकामधून एखादी स्टोरी वाचावी लागेल उद्योगामधली, की तिथले कर्मचारी कसे प्रेरित झाले, कसे चांगले काम करतात, ते तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना समजून सांगावं लागेल. थेट तुम्ही सुषमा अंधारे पहा, अमोल मिटकरी पहा किंवा कोणत्या राजकारणी पहा, जो चांगलं बोलतो तो पण स्टोरी विकत असतो. स्टोरी विकत असतो. म्हणजे सुषमा अंधारेंचं आता भाषण कलेच्या अनुषंगानं हे 2 माणसं आहेत म्हणून मी नाव सांगतो. सुषमा अंधारेंची भाषणं तुम्ही बारकाईने ऐका, स्टोरी असतात बघा, काही ना काहीतरी त्या गोष्टीच्या रूपानं सांगतात. तर जर तुम्ही गोष्टीच्या रूपानं सांगितलं तर तुमचं भाषण इफेक्टिव्ह होणार. कशी स्टोरी बनवायची हे तुम्हाला त्या त्या वेळेस सांगितलं जाईल. इथपर्यंत लक्षात आलं? आणि ह्या गोष्टी असल्याच पाहिजेत. ह्या गोष्टी तुमच्या असल्याच पाहिजेत. आता तुमचं काय, ज्यावेळी तुम्ही भाषण ऐकता ना त्यावेळेस तो वक्ता स्टोरी पण सांगतो, त्यावेळी ती शांततेने ऐका. उगाच तो बोलतोय इथपर्यंत मर्यादित ठेवू नका. ती स्टोरी मी जर मांडायची म्हणले तर कसं मांडू शकतो त्याचा पण एकदा प्रयत्न करा.